सन्मानित केलं जाईल केलं तर या आणि खरं तर सन्माननीय प्रकाशजी खाडे साहेब मित्र हो बघा टेनिस विश्व क्रिकेट मध्ये अनेक ओपन संघ शहरी संघ आपण पाहिजे प्रकाश खाडेकर साहेब उपस्थित आहेत नक्कीच आणि बॉल वन बॉल सीमारेखा बाहेर 4 रन कैलास दादा यांचा सन्मानित केलं जाते त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत प्रकाशजी खाडेकर मित्रांनो टेनिस क्रिकेट मध्ये अनेक मोठे शहरी संघ आपण पाहिले आणि मोठमोठ्या शहरी संघांना पुरस्कृत म्हणून करत असताना खाडेकर 11 नावानं अनेक संघ तुम्ही पाहिले असतील ते खाडेकर 11 चे पॅकर प्रकाशजी खाडेकर या ठिकाणी आहेत त्यांचा सन्मान केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान केले जाते स्क्रीन वरती बघा दाखवले जाते मित्रांनो जबाई मोठमोठ्या
हार्दिक हार्दिक स्वागत असेल. थँक्यू. तर त्याच दरम्यान आमचे जावई साजनजी मते यांचा आपण सन्मान करू. प्रभाकर मते आणि त्यांना सुद्धा विनंती राहील यावं आपण. त्यांचा सुद्धा सत्कार काशीनाथ का काय त्यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. या प्रभाकर मते जावई या लवकर. आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. त्यानंतर पुढचा सन्मान सन्माननीय दिलीप शेठ पाटील जे निलजाचे आहेत त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. त्यांना सुद्धा विनंती आहे यावं. आणि विलास पाटील खेडकाळे यांचा सुद्धा आपण सत्कार या ठिकाणी करतोय. या आपण. तर थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नाव बॅक टू क्रिकेट. सलामी जोडी केतन मात्रे आणि प्रल्हाद पाटील ही आपण पाहिली. प्रल्हादचं खातं खुलं झालं. सिंगल आली आताच्या बॉलवरती आणि धाबसंख्या पोहोचली ती 11 या आकड्यावरती. ऋतिक पाटीलचं दुसरं षटक अतिशय वेगवान हा चेंडू होता. ऑफस्पिनची लाईन ठेवली गेली. वाईड यॉर्करचा प्रयास केला आणि सफल देखील ठरलाय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. दोन्ही संघ ताकदवर तुल्यवान, त्यामुळे ही लढत देखील तुम्हाला प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं पर्वणी असेल. किती धाब्यांचं टार्गेट सेट केलं जाईल, कारण 4 षटकांची लढत आहे. 40 ते 45 धावा शेंदगे बडबली संघासमोर ठोकाव्या लागतील गावदेवी खाडी संघाला. ऋतिक पाटील पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय केतन मात्रे ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र डाईव्ह करतायत ऑफसाईडला. लॉंग ऑफ रिझनला खेळाडू उपस्थित. खराब फिल्डिंग चुकी झाली आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. राणी डाबा चौकार. चेक चेक चेक. तर या दरम्यान एक सन्मान करतो ज्यांचं आम्हाला नेहमीच योगदान असतं. गावात कुठलंही कार्य असू द्या, कुठलंही दिलीप शेठ पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. आणि त्याचबरोबर पुढचा सन्मान या ठिकाणी आमचे एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण यावं. यावेळेस देखील लॉब केलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं पाठवलाय बॉलला सीमारेखा बाहेर. राणी डबा षटकार. थँक्यू डीजे. फटक्यामध्ये ताकद आणि नजाकत दोन्ही पाहायला मिळाली. फलंदाज केतन मात्रे पोहोचलाय तो 20 आकड्यावरती. 9 चेंडूचा सामना केलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 21 आकड्यावरती. ऋतिक पाटील वरती हल्ला चढवलाय. हाफ ट्रॅकर पूर करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक खेळाडू उपस्थित. मिड विकेट रिजनला कल्पेश त्या ठिकाणी होते. सहज सोप्पा जेल या ठिकाणी टिपलाय आणि लागलाय पहिला धक्का टीम गावदेवी खाडी संघाला. थँक्यू थँक्यू. तर या दरम्यान सन्मान होत असताना पाहतोय आपण मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहा मिळतोय. चला लगेच बॅट्समॅन आपण थोडेसे फास्ट या मैदानाच्या आतमध्ये विकेटचं बदन. फलंदाज सन्मान असेल एक विशेष सन्मान ज्यांचा आम्हाला नेहमीच पाठबळ राहिलाय. कोणतंही कार्य असू द्या त्या कार्याला आवर्जून अगदी उपस्थित राहणारे आणि नेहमीच प्रत्येकाला मदतीचा हात पुरवणारे आमचे एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचा सन्मान काका आणि त्याचबरोबर कालुराम पुलर यांच्या शुभ हस्ते होत असताना थँक्यू सो मच. या वेळेचा चेंडू गुडलेंवरती पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि पहिल्या चेंडूचा सामना करत असताना सौरभ मात्रे न्यू बॅट्समॅन आलेत आणि सन्मान दिलाय. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी खाडीज टीमची धावसंख्या 1 गडी बाद 21 धाबा स्कोरबोर्डवरती डीजे.
हॅलो. तर या दरम्यान मंचावरती मंचावरती उपस्थित असणारे नवी मुंबईचे विकी शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक जयेंद्र पाटील आणि उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सदिच्छा सन्मान करूया. चला नक्कीच स्क्रीनवरती आपण परमेश माली यांना पाहू शकता. कॅमेरामॅनच्या साह्याने या ठिकाणी संपूर्ण व्यासपीठ कव्हर केलं जातं आणि त्यांना देखील कॅप्चर केलं जात आहे. सुप्रसिद्ध गायक आपण पाहतोय परमेश माली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांनी देखील 4 चांद लावले त्या स्पर्धेला. श्रद्धांजली चषक आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला या ठिकाणी षटक क्रमांक 3 मार्गस्थ आणि गोलंदाज येतात 3ऱ्या षटकामध्ये शुभम पाटील. सायकलपती फलंदाज आपण पाहणार आहोत प्रल्हाद पाटील. विस्फोटक खेळाडू आहे, हार्ड हिटर खेळाडू आहे, क्षमता फार या खेळाडूमध्ये. लांबलचक षटकार त्याच्या मॅटमध्ये आम्ही नेहमीच पाहिलेत. तोच प्रल्हाद सायकलपती पाहायला मिळेल. गोलंदाज तयार शुभम पाटील. ओ पहिला चेंडू लॉप करायचा होता परंतु पडल्यानंतर फार वेगाने निघून जातो आहे. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. शुभम पाटील देखील एक चपळ गोलंदाज आहे आणि त्यांना या चेंडूवरती चपळे दाखवले. फुटबॉलचा वापर नव्हता या फटक्यावरती. प्रल्हाद पाटीलच्या माध्यमातून जागेवर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क बनला नाहीये. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 21. लॉस ऑफ 1 विकेट गावदेवी खाडी टीम. बघा बालकृष्ण दादा मडवी जे नक्कीच शुभम पाटील यांचे मामा आहेत आणि त्यांच्यासाठी तब्बल हॅट्रिक साठी एकूण प्राइज असेल 3000 रुपयाचा. विकेट हॅट्रिक साठी प्राइज असेल ते शुभम पाटीलला. चला टाइमपास करू नका. वडवली संघ पास केला. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. शुभम तयार. चांगला चेंडू क्या बात आहे. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न होता. दुसऱ्या ऍक्शन दाखवून देतात प्रल्हाद की अशा प्रकारे हा स्ट्रोक मला खेळायचा होता परंतु वेग प्रचंड होता आणि वेगानं बीट केला प्रल्हाद पाटीलला. डॉट बॉलची समाप्ती. बघा या ठिकाणी सावलावरून दादा पाटील यांच्याकडनं आपण पाहिले की चेंदगे मडवली संघाला विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज असेल तब्बल 3000 रुपयाचा आणि गावदेवी खाडी संघासाठी देखील षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज. समोर खेळले फटका चांगला. खेळाडू पोहोचतील का पाहिजे. भरपूर वेगाने आले, प्रयत्न केले आणि यावेळेस मात्र बॅकअप मिळेल. कमलेश पाटील चेंडूची फेकी करते तोपर्यंत या ठिकाणी विकेट धोक्यामध्ये. रनआउटची संधी आणि फलंदाज होईल बाद. लागलाय दुसरा धक्का टीम गावदेवी खाडी संघाला. थँक्यू. तर भावेशदादा पाटील यांचा सन्मान करूया आपण. खरं आमच्या परमेशजी माळ यांचे सहकारी आहेत. भावेशदादा पाटील यांचा आपण सन्मान करतोय आणि त्यानंतर लोडाचे सन्माननीय मंगेशजी चौधरी आणि निलेश दादा चौधरी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत अक्षय पोरजी यांच्या शुभ हस्ते. बघा या ठिकाणी दोन्ही फलंदाज एकाच सेंडला राहिले आणि थोडासा नाराज झालाय फलंदाज. आपण पाहिले गेले तर प्रल्हाद पाटील या ठिकाणी नाराज होतोय. सौरभ मात्रेपती कारण धाव बनवू शकली असती, प्रयत्न नाहीयेत. दोघांमध्ये तालमेल कमी, संवाद तुटला आणि विकेट मिळाली टीम चेंदगे मडवली संघाला. वडवली संघाला सुवर्ण संधी. लागोपाठ 3 विकेटसाठी वामन पाटील आणि कालुराम फुलोरे यांच्या वतीने 1500 रुपयाचा पारितोषिक आहे. धाबा संख्या 22. 22 धाबा स्कोरबोर्डवरती. थँक्यू सो मच परमेश माळी यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. स्पर्धेला त्यांनी भेट दिली, त्यांचं विशेष आभार. चला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय विशाल मात्रे. विस्फोटक खेळाडू आहे. 100 बरकड एक खेळाडू आज तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला चेंजगे मडवली संघामध्ये तर दुसऱ्या बाजूला गावदेवी खाडी संघामध्ये. शुभम पाटील पुन्हा एकदा. ओ चांगला चेंडू वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय. पाहत राहिले चेंडूकडे फलंदाज विशाल मात्रे. चेंडू वेगानं निघून झालाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. मी अगोदरच म्हटलं होतं शुभम पाटील देखील एक चप्पल गोलंदाज आहे आणि चपलाही तुम्हाला या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने रिलीज करायचा तो प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. समोर खेळतात ऑन साइडला खेळाडू उपस्थित. वाईड स्ट्रॉंगनला कमलेश पाटील असतील. रॉकेट थ्रो पाहायला मिळतोय कमलेश कडनं आणि
रन्स मिळाली फक्त 1. टीमची धावसंख्या पोहोचली ती 23. 23 धावा स्कोरबोर्डवरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात शुभम पाटीलना. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. धावसंख्येला वेग द्यावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील गावदेवी खाडी संघाला, परंतु गोलंदाजीचं मी कौतुक करेल. सेन्सिबल क्रिकेट. थोडासा या ठिकाणी शेवटचा चेंडू होता, बॉटम हँडचा वापर करत ऑनसाइडला फक्त चेंडूला ढकललाय मिड विकेट रिजनला. रन्स मिळाली 1. ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी खाडी संघ 2 गडी बाद 12च्या सरासरीनं 24 आकड्यावरती. थँक्यू. तर या दरम्यान नवनाथ पाटील यांना विनंती करेन की आपण हरेश भोईर आणि फुलचंद भोईर यांचा आपण या मंचावरती आपण सन्मान करावा. त्याचबरोबर शरद भोईर, मनसे शाखा अध्यक्ष नारिवले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सॉरी. तर आपण पाहिले गेलं तर 3 षटकं झालेत आणि 24 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. सन्मान आमचे चंद्रकांत दादा करतील. त्याही सांगितले अगदी जवळचे आहेत ते आमचे मित्र. आणि फुलचंद दादा या. हा, मॉर्निंग वॉकची गँग आहे, हरकत नाही आहे. यस सोनू. तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता ना की सोन्या बैलाचे मालक सोनारपाड्याचे आमचे नाही की जयदादा पाटील यांना या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहतोय. शौर्य पाटील देखील आपण पाहतायत आणि सध्या तर या ठिकाणी जयदादांची भेट घेतली जाते. एकच आपण नाद पाहिलाय नक्कीच बैलगाडा शर्यत हे खऱ्या अर्थानं नेहमीच सोन्याचा आपण उल्लेख करत आलोय. 50 नंबर मला जयदादा पाटील या ठिकाणी आपण उपस्थित राहिल्यात. जयदादा आपलं देखील आपण आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीने. स्पीड अप करा. शेंजगे मडवली बी संघ बघा वेळ पार घेत आहेत, सूचना येतात आयोजकांच्या, प्लीज थोडंसं पास केलं आपण. अंतिम षटक जयेश पाटील. सौरभ मात्रे सेकंडवरती. पहिला चेंडू या षटकातील रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय, रिदम मध्ये थोडासा अडथळा डेट घोषित करतात पंच. अंतिम षटक या ठिकाणी सुरू आहे. या ओव्हर मध्ये मोठे फटके येतील का, किती धावा जोडल्या जातील, टार्गेट काय असेल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पहिला चेंडू ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, खेळाडू आलेत वेगानं, दुसऱ्या डाबेचा प्रयत्न केलाय, धावबादची संधी निर्माण झाली आहे आणि बिलेड विकेट पुन्हा एकदा टीम चेंदेगे मडवली संघाला आणि लागेल अजून एक धक्का गावदेवी खाडी संघाला. तर या ठिकाणी बघा खाडी संघाला सुवर्ण संधी खरं तर हा सामना जर जिंकला खाडी संघानं तर सन्माननीय परेशदादा आलिमकर खार्डीगाव यांच्या वतीनं खाडी संघासाठी 21 धाबावरती संपूर्ण टीमला जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत शंकर आणि वजीर बैलाचे मालक करतात दावडीचे सन्माननीय निलेश दादा आणि दिनेश दादा सोरकाने मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. टिटवी बादल ग्रुप तोंडरे यांच्या वतीनं देखील शुभेच्छा आल्यात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच योगेश मडवी सर. नाव बॅक टू क्रिकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल सूरज फौजदार. विस्फोटक हा देखील खेळाडू आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता या खेळाडूमध्ये देखील भरपूर आहे. दुसऱ्या बाजूला सौरभ मात्रे आता स्ट्रायकरमध्ये पाहायला मिळतील. जयेश पाटील शेवटचा षटक हाताळतोय. एक चेंडू झाला या षटकातील. धाबसंख्या 25, लॉस ऑफ 3 विकेट. गावदेवी खाडी टीम 25 धाबा स्कोरबोर्डवरती आहेत. सौरभ मात्रेनं या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक देखील ठोकलं होतं. तोच खेळाडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहिले गेले तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि मिड विकेट रिझनला कल्पेश साठी केले होते. सुखी नाहीये या महत्वपूर्ण मॅच मध्ये. सौरभ मात्रे लवकर बाद होतोय. अजून एक धक्का गावदेवी खाडी संघाला. चला यानंतर बघा यानंतर बघा मेगा फायनलची मॅच होणार आहे 40+ या 2 संघांमध्ये. त्यामुळे त्या सामन्याचा टॉस तिथे केला जाईल. आमचे जगन दाडावकर ऋषभ मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर या ठिकाणी येत आहेत, त्यांचं स्वागत आहे. खरं तर यानंतर होणारी लढत फायनलची उंबारली 40+ संघ आणि आगासन 40+ संघ दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतर 40+ ची फायनल मॅच होणार आहे.
सलामी बॅट्समॅन नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल अनिकेत. विकेट मिळाली जयेश पाटीलला. रन्स येत नाहीये. संघर्ष करतो टीम गावदेवी खाडी संघ. प्रशंसा करेल मी चेंज द गेम WB संघाच्या सर्व गोलंदाजाची, कारण इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आणि हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. धावसंख्या 25. फुलटॉस चेंडू लॉप केलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आहेत. शुभन पाटील त्या ठिकाणी असतील आणि रन्स मिळेल फक्त 1. धावसंख्या 26. 26 धावा स्कोरबोर्डवरती. अप्रतिम गोलंदाजीची सुरुवात केली या ओव्हरमध्ये जयेश पाटीलने देखील. 3 बॉल आतापर्यंत त्या ठिकाणी रिलीज केलेत आणि रन्स खर्च केल्या फक्त 2. चला गसन टीमचे कॅप्टन पोटी प्लेस आणि उंबारली पोटी प्लेस टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच मेगा फायनल्ससाठी तो मॅच असेल पोटी प्लेसचा, त्यामुळे आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं लगेच. गोलंदाज तयार. लॉप केलाय. उंची जास्त, लांबी देखील मोठी. आकाशाला गवस निघाला. गगनभेदी गगनचुंबी हा षटकार आलाय सूरज फौदरच्या बॅटमधनं. थँक्यू सो मच डीजे. अतिशय उंच आणि लांब लचक हा षटकार ठोकलाय. स्पर्धेतील सर्वात लांब लचक षटकार सूरज फौजदारच्या नावावरती. मी अगोदरच वर्णन केलं या खेळाडूच्या नावावरती देखील अनेक सारे विक्रम आहेत आणि क्षमता फार या खेळाडूमध्ये मोठे फटके मारण्याची आणि या महत्त्वपूर्ण क्षणामध्ये सिद्ध देखील केली आहे. षटकारानं खातं खुलं झालं. सूरज फौजदारचं टीमची टोटल पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. चला बॉल द्या बघा आपण. लॉस ऑफ 4 विकेट. 32 4 गडी बाद. टीम गावदेवी खांडी संघ जयेश पाटील वरती अंतिम मुवमेंटला हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी अगोदरच म्हटलं 40 ते 45 धावा फायटिंग टोटल स्कोर असेल. 32 पर्यंत पोहोचलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या अंतिम षटकामधील. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज जयेश पाटील आणि सेकंड फलंदाज सूरज फौजदार. 5वा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यॉर्करचा प्रयास होता. चांगला चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. मिड विकेट रिझनला खेळाडू उपस्थित. पैकी चांगली आहे. धावबाची संधी आहे आणि अजून एक रनआउटची विकेट. सांघिक यश चेंज द गेम WB संघाला आणि लागतोय हा अजून एक धक्का टीम गावदेवी खांडी संघाला. तर याच दरम्यान मनोज पाटील आणि भावेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर पाहतो अशोक पाटील आपण सुद्धा मंचावरती या. स्वागत असेल. आणि आमचे आकाश पाटील आज सामना एन्जॉय करतात. खरं तर आज ते पनवेलच्या मात्रे हॉस्पिटलमध्ये आहेत, कारण त्यांचा काही दिवसापूर्वी छोटासा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा स्पर्धेची जबाबदारी होती. मात्र त्यांची कुठेतरी कमतरता जाणवते. त्यामुळे आपण त्याला कधी बरं होईल आणि कधी घरी येईल याच त्याला शुभेच्छा देऊया. आकाश पाटील. थँक्यू. तर खाडी संघासाठी गेस करायला आपण पाहिले गेलं तर ज्यांच्या माध्यमातून खाडी चषक आपण पाहत आलाय, नाहर हॉस्पिटलचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय दिनेश शेठ हिरामन पाटील साहेबांकडे या ठिकाणी शुभेच्छा आल्यात गावदेवी खांडी संघासाठी. ते देखील मॅचला एन्जॉय करत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आमच्या श्रद्धांजली चषकामध्ये. बघा या ठिकाणी लक्ष असेल. प्रथम बॅटिंग केली गावदेवी खांडी संघाला. 33 धावा बनवल्या. 34 धावेचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. टीम शिवदास तना शंकरना स्मृती चेंज द गेम WB संघासमोर. हॅलो. चला या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. यावं आपण आणि टॉस करण्यासाठी आपल्या वारकरी संप्रदायाचे भूषण समाज प्रबोधक हरिभक्त पारायण हनुमान महाराज पाटील कोळेगाव यांना इन्व्हाइट करेन. आपण यावं आणि त्यांचं आपण 2 शब्दामध्ये सुद्धा मनोगत ऐकणार आहोत. चला या. हनुमान महाराज पाटील एक समाज प्रबोधक म्हणून समाजामध्ये नेहमीच ते चांगलं कार्य घडवत असतात. या महाराज. चंद्रकांत दादा या तुम्ही पण.
टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आल्यात. हाँ चलेगा, 20 का कॉइन है, चलेगा. चला हनुमान महाराजांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला फिल्डिंग आपण लावून घ्या. गावदेवी खाडी संघ फिल्डिंग लावायची आणि सलामीची जोडी पाठवा आपण वडवली संघ. काटा आलाय. टॉस नाणेफेकीचा कॉल आगासनच्या बाजूने लागलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर आपण सन्मान करू. गणेश बुवा या. त्याच्याच शुभ असे आपण हनुमान महाराजांचा या ठिकाणी करतोय सन्मान. गावदेवी खाडी संघ बघा, चर्चा नको प्लीज. फिल्डिंग लावायची आपण प्लीज, विनंती असेल. आणि बॅट्समॅन देखील आपण पाठवा. श्री जयेंद्र नारायण पाटील कुलदैवत मित्रमंडळ राणी धाबा 2020 यांनी आई गावदेवी क्रीडांगण नारिवली या ठिकाणी या सामन्यांचं आयोजन करून खेळाडूंना एक सुविधा उपलब्ध करून दिली. आणि फार आग्रह करून आम्हाला खऱ्या अर्थाने एकादशीचे दिवस आहेत आणि जाणं शक्य नसतं. म्हटले कधीतरी एक दिवस तरी या. मग कशी तरी वेळात वेळ काढून आलो. फार काही वेळ आम्ही थांबणार नाही, पण आम्हाला बोलवल्याबद्दल आणि या मुलांना एक संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या वतीने धन्यवाद देतो. पण एक संदेश, आमचा तो अधिकार नाही आहे, या आमचा व्यासपीठच नाही आहे. पण मी या तरुणांना नक्की एक गोष्ट सांगेन, तुम्ही क्रिकेट खेळा, त्याच्यात तुमची तंदुरुस्ती ती नक्की आहे. पण या क्रिकेटच्या बाहेर ज्या काही गोष्टी आम्ही पाहतो येताना, त्या म्हणजे मी फार स्पष्ट बोलणार आहे, त्या बरोबर वाटत नाही आम्हाला. पण तुम्ही क्रिकेटच्या बरोबर स्वतः कामधंदे करा, आधी 2 पैसे कमवा, तुमची व्यवस्था करा. तुम्ही घरी गेल्यावर घरच्या लोकांना ती ट्रॉफी बघून आनंद वाटला पाहिजे असं मला वाटतं. आणि तसे तुम्ही व्यवसाय कराल अशी एक मनामध्ये अपेक्षा बाळगतो. आणि मला इथे आमंत्रण केल्याबद्दल या राणी धाबा 2020 आणि ग्रुप यांना धन्यवाद देतो. ओके, धन्यवाद. तर सन्मान करूया आपण महाराजांचा सन्मान. जयेंद्र पाटील आणि आमचे मलंगडचे कट्टर समर्थक श्रीमान हरिभक्त पारायण गणेश बुवा पाटील यांच्या शुभ हस्ते हनुमान महाराजांचा करतोय आपण सदिच्छा सन्मान. तर चला, 34 जाबेचं लक्ष असेल आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय सिद्धी करवळचा आणि ठाणे रायगडचा बुलंद आवाज आमचे गुरुवर्य योगेश मडवी सरांना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर याच दरम्यान माजी सरपंच वडवलीचे हरिश्चंद्र पाटील उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. मी विनंती करेन यावा आणि सावलाराम पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करू. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करतोय रायगड पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट योगेशजी मडवी यांचा आवाज आपल्या खेळाच्या उत्तरार्धामध्ये ऐका मिळेल राष्ट्रभाषेमध्ये. थैंक यू सो मच जगदीश पाटिल एंड थैंक यू सो मच सोनू बांगर. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार आप सभी का स्वागत है. आज श्रद्धांजलि ट्रॉफी 2025 का ये पर्व आप देख रहे हैं. दोनों टीम को शुभकामनाएं. 34 रनों का टारगेट और ऐलान हो चुका है. शानदार छक्का मिड विकेट सीमारेखा के बाहर. जी हाँ बिल्कुल, वडवली टीम एक ऐसी खूंखार टीम है जो हमेशा ताकतवर क्रिकेट खेलती है. दूसरी तरफ गावदेवी खाडी टीम इसी विभाग की सबसे ताकतवर टीम. 34 का टारगेट 24 गेंदों के ऊपर और
ऋतिक पाटिल ने ऐलान किया, जंग छेड़ दी मैदान के अंदर। पिछले मुकाबले में बड़ी पारी नहीं खेल पाए थे, मगर अब यहाँ पर मौका है। पहला छक्का उनके बल्ले से, रन संख्या 7 रन के ऊपर। थँक्यू। तर या दरम्यान पाहतो आपण आमचे रायगड क्रिकेट समालोचक समितीचे मुख्य सल्लागार आणि हिमांशु एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय रवींद्र भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं स्वागत। ऋतिक पाटिल के बल्ले से छक्का था और छक्के के साथ रन संख्या 7 पर पहुंची है। फिर एक बार तैयार ऋतिक पाटिल सेकंड पे बल्लेबाज। इस बार सीधे बल्ले से गेंद को खेला, लॉन्ग ऑन रीजन में फील्डर है मौजूद, वहां 1 रन बनेगा और इसी सिंगल के साथ रन संख्या पहुंची है 8 रन के ऊपर। पहला ओवर कर रहे हैं प्रगति पर सौरभ मात्रे, जो कि पावर सर्कल का पहला ओवर है। हमेशा ताकतवर गेंदबाजी के लिए उन्हें जाना जाता है। ऋतिक पाटिल ने उनके ऊपर प्रहार किया, मगर पहला ओवर जारी है, 3 गेंदें 8 रन। टारगेट की बात करेंगे तो 34, यानी कि प्रति ओवर में 8.50 की औसत रन तो बने, 3 गेंद में 8। अब होंगे विशाल पाटिल। ये देखिए डिफेंसिव क्रिकेट, कलात्मक क्रिकेट देखा विशाल ने। दोनों फील्डर बहुत दूर है, बाउंड्री लाइन के ऊपर, नजदीकी खिलाड़ी कोई नहीं है सर्कल के अंदर, और इसी का फायदा उठाते हुए सूझबूझ भरा क्रिकेट ऋतिक पाटिल यानी कि विशाल पाटिल द्वारा। विशाल ने भी यहां पर 2 रन लिए, 2 रन के साथ रन संख्या पहुंची इस समय 10 रन के ऊपर। उन्होंने कहा कि पहला ओवर बहुत खूबसूरत है और उनके खिलाफ ज्यादा जोखिम नहीं उठाना चाहते, और बिल्कुल जब अच्छे गेंदबाज होते तो ये अपील स्ट्रांग थी, अपीला में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी थी। गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद को किया, काफी तेज तर्रार गेंद थी, थोड़ी सी हल्की सी बाउंस जरूर हुई, मगर गेंद में गति बहुत ज्यादा थी कि बल्लेबाज इस गेंद को नहीं खेल पाए। विशाल पाटिल की नजरें हमेशा तेज रहती है, देखिए रिप्ले में दिखाई दे रहा है। गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद टेक ऑफ हुई है, ये देखिए बिल्कुल आंखों के नजदीक से गेंद गुजरी। डिफेंस किया गेंद को, फिर एक बार एक सिंगल आएगी, डबल के लिए पलटना नहीं चाहते। ओवर की समाप्ति रही, पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद शेन्स अगेन बॉडोली टीम रन संख्या बगैर किसी विकेट के नुकसान पर 11 रन, जीतने के लिए 18 गेंदे 23 रन की आवश्यकता। थँक्यू। तर काही सन्मान आहेत, सन्मान करू आपण। मी विनंती करेन आमचे शरद भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, मनसे शाखा प्रमुख नारिवली, त्यांचा आपण या मंचावरती करूया सन्मान। शरद भोईर। तो बिल्कुल रविंद्र मात्रे बडवली, इनके तरफ से इनाम लग चुके हैं बडवली टीम के बल्लेबाजों को। यहाँ पर 3 छक्कों के लिए ऋतिक के लिए 3000 का इनाम है। ऋतिक पाटिल एक खूंखार शिकारी है, हमेशा ताकतवर क्रिकेट खेलते हैं, मगर उनके लिए इनाम है यहाँ पर रविंद्र दादा की तरफ से 3 गेंद में 3 छक्के लगेंगे तो फिर 3000 रुपए का इनाम है। 18 गेंदे 23 का समीकरण है, अभी भी वक्त है खाड़ी टीम के पास, क्योंकि यहां से विकेट पटकाएंगे तो शायद यहां पर मुकाबले में वापसी होगी। देखिए दर्शक भारी संख्या में है, मैदान के चारों बाजू में दर्शकों का मेला लग चुका है, और आज श्रद्धांजलि ट्रॉफी की अंतिम रात है। अंतिम रात का ये सेमीफाइनल मुकाबला, इसके बाद फाइनल का मुकाबला आप देखेंगे। बिल्कुल उम्बारली 40+ बनाम आगासन 40+ के बीच होगा मुकाबला, और उसके बाद रेगुलर का ये मुकाबला होगा फाइनल का। फाइनल में प्रवेश किया है आज दातिली टीम ने, इनमें जीतने वाली टीम फाइनल में प्रवेश करेगी। रन संख्या की बात करेंगे तो इस समय 12 रन बने, 17 गेंदे 22 का समीकरण है। रन और गेंदों के बीच अंतर ज्यादा नहीं है, यानी कि आप यहां पर मेहनत करनी पड़ेगी टीम खाड़ी के गेंदबाजों को। जहां से मुकाबले में वापसी चाहते हैं तो फिर मुकाबले में अच्छी क्रिकेट खेलनी होगी, गेंदबाजी अच्छी करनी होगी, फील्डिंग अच्छी करनी होगी, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना होगा। रनों की बात करेंगे 17 गेंदे 22। दर्शन फुलोरे इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 2000 का इनाम। और अच्छी डिलीवरी, स्विच करना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं है। सीधे बल्ले से हमेशा रन आते तो आड़े बैठे खेलने की कोई आवश्यकता नहीं है। उम्बारली 40+ की बात करेंगे तो जिन्होंने फाइनल में प्रवेश किया है, अगला मुकाबला शायद उनका होगा। विशाल के लिए भी 3 छक्कों के लिए मंगेश दला की तरफ से 3000 का इनाम।
इस बार भी बेहतरीन शॉट ऑन साइड में, जब तक गेंद को फील करे दूसरे के लिए पलटे, काफी तेज रनिंग बिटवीन द विकेट, दूसरे रन के लिए पलटे थे और 2 रन पूरे किए। ऋतिक देखिए हेलीकॉप्टर के माध्यम से गेंद को खेला था अलोंग द कारपेट ऑन साइड में, जैसी गेंद हाथ में मिली थी वैसी फेंकी थी, मगर उससे भी तेज रनिंग बिटवीन द विकेट। ऋतिक पाटिल और विशाल पाटिल ये जोड़ी है चेंज द गेम मोडेली टीम की, जो हमेशा अच्छी शुरुआत करते हैं मैदान के ऊपर, ताकत और तकनीक का इस्तेमाल हमेशा करते हैं। जब भी आप देखते हैं इन खिलाड़ियों को प्रेशर होता है तो हमेशा बेहतर क्रिकेट खेलते हैं। रन संख्या 14 पर है, जीतने के लिए 15 गेंद में 20 की आवश्यकता। और इस बार अच्छी डिलीवरी, गुड लेंथ स्पॉट के ऊपर पड़ने के बाद गेंद हल्की सी नीचे रही और बल्लेबाज ऋतिक पाटिल को बीट करती हुई सीधे विकेट कीपर की दस्तानों में। विशाल ने कहा कि ये गेंद आपको ऑफसाइड में खेलनी थी, ये देखिए ये ऑनसाइड वाली गेंद नहीं थी, उन्होंने ये देखिए ऑफसाइड, इनका इशारा देखिए, हमेशा मास्टरमाइंड है, हमेशा तकनीकी खेल ज्यादा करते हैं, नजरें उनकी बहुत तेज हैं। और उन्होंने अभी अभी कहा 19 बाइक भी जीते ऋतिक ने, विशाल भी 19 बाइक जीते हैं। 2 शेर मैदान पर, एक शेर तो दूसरा सवा शेर है। एक डॉट की समाप्ति मुकाबले में हम बात करेंगे तो 13 गेंदें बची है, 20 रन, 11 गेंदों में 14 है तो 13 में 20 चाहिए। अभी ये मुकाबला खत्म नहीं है, यहां से कोई भी मुकाबला जीत सकते हैं। ये नहीं कि बड़ौली टीम मुकाबला जीतेगी या खरडी टीम, मुकाबला जो अच्छा क्रिकेट खेलेगा, अच्छा खेल करेगा। फिर एक बार अच्छी डिलीवरी और ऋतिक पाटिल जैसे बल्लेबाज को 3 गेंदें लगातार बीट, कमाल की गेंदबाजी रही। आयुष पाटिल जिन्होंने 3 रन दिए इस ओवर में, और रनों की बात करेंगे तो 2 ओवर का खेल समाप्त हुआ, 14 रन, आने वाली 12 गेंदें, 20 रन की आवश्यकता। थँक्यू। तर एक सन्मान करू ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या देण्यात आल्या 40+ साठी, ते आमचे मनोज बालकृष्ण पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल। या बालकृष्ण चांगो पाटील यांच्या स्मरणार्थ या 2 ट्रॉफ्या दिल्या गेल्यात। त्याचबरोबर आमच्या नारिवली गावातील इंजिनियर्स भावेश त्रिंबक पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत। भावेश कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करणार। भावेश पाटील एक अत्यंत उत्करू नवयुवक, सातत्याने शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती करणारा हे व्यक्तिमत्व आज सध्याच्या घडीला इंजिनियर या पोस्टवरती आहेत, त्यांचा आपण सदिच्छा सत्कार या मंचावरती करतोय। लागोपाठ 3 षटकारांसाठी वडवली संघाला कालुराम फुलोरे आणि वामन काका पाटील यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। तो 12 गेंदें बची और 20 की आवश्यकता विकेट हैट्रिक के लिए। 2000 का इनाम दर्शन फुलोरे इनकी तरफ से खाड़ी टीम को, विकेट हैट्रिक 2000 का इनाम। ये 12 गेंदें बची है, 20 का समीकरण। ये देखिए तू मैं, और इसी में वक्त निकला और ये रन जहां सिंगल आनी चाहिए थी वहां 2 आए। 11 गेंदें 18 का समीकरण। फिक्र करता फिक्र से होता है क्या, आज कर ले भरोसा खुद पर, फिर देखो होता है क्या। क्योंकि मेगा फाइनल का टिकट कंफर्म करना है तो आपको अच्छा क्रिकेट खेलना पड़ेगा। 12 गेंद में चाहिए थे 20 रन, अब 11 गेंद में 18 रन की आवश्यकता है। ओवर नंबर 3 की बात करेंगे तो गेंदबाज विशाल मात्र गेंदबाजी कर रहे हैं। इस बार विकेटों के पीछे फील्डर थोड़े दूर है, गेंद निकली धन 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 करती हुई लॉन्ग लेग सीमा रेखा के बाद 4 रन। थैंक यू से विशाल मात्रे बनाम विशाल पाटिल आप देख रहे हैं मैदान के अंदर। विशाल पाटिल भी कह रहे हैं कि कुछ खौफ टूटे हैं मगर उम्मीद अभी भी बाकी है, हम हारे नहीं हैं, अभी ये जंग अभी भी बाकी है। जंग छेड़ दिए मैदान के अंदर। अब 10 गेंदें 14 का समीकरण। दर्शक दिल थाम के मुकाबला देख रहे हैं। जीतने के लिए 14 रन की आवश्यकता 10 गेंदों के ऊपर। विशाल माथे फिर एक बार, विशाल टू विशाल स्क्रीन के सामने तेज तरार शॉट, और जब तक गेंद को रोकने में कामयाब रहे तब तक 2 रन मिले।
फील्डिंग की बेसराहना होनी चाहिए, क्योंकि वो भी जानते हैं एक एक रन कितना इंपॉर्टेंट होता है क्रिकेट में, और एक एक रन बचाएंगे तो शायद अंतिम ओवर में वही मुकाबला दमदार देखने मिलेगा। अगासन टीम भी पहुंची। अगला मुकाबला अगासन 40+ बनाम उम्बारली 40+ के बीच देखने मिलेगा। यही कई खिलाड़ी है जो पिछले जमाने में अच्छा क्रिकेट खेलते हैं, आज 40+ के माध्यम से भी। ओ इस बार हवाई यात्रा विशाल मात्रे बनाम विशाल पाटिल, ये दमदार छक्का विशाल पाटिल के बल्ले से, ये उम्दा शॉट। देखिए रिप्ले में आप देख सकते हैं, जैसे गेंद देखी टूट पड़े और मिड विकेट के ऊपर से गेंद को फेंक दिया। सीमा रेखा के बाद 6 रन, आप चाहिए 8 रन, 9 गेंदें बची है। सॉरी रन संख्या की बात करेंगे, 8 गेंदें 6 रन, 28 रन बन चुके हैं। 8 गेंद में 6 की आवश्यकता है रन जीतने के लिए यहां पर टीम बड़वली को। ये देखिए एक बड़े शॉट के बाद डिफेंस क्रिकेट, क्यों इस खिलाड़ी को बड़ा खिलाड़ी कहा जाता है। हमेशा एक बड़ी हिट आती है तो उसको अगली गेंद के ऊपर सम्मान देकर एक सिंगल निकालते हैं। बड़े खिलाड़ी की यही तो निशानी, यही तो पहचान होती है। और विशाल पाटिल ने अभी भी वो क्रिकेट खेला है लगातार, वो कभी आक्रमण करने की सोचते नहीं है। जैसे सिचुएशन होती है वैसा क्रिकेट खेलते हैं, क्लाइमेट के साथ तो क्रिकेट खेलते हैं। और विशाल पाटिल की सराहना होनी चाहिए। 5 रन की आवश्यकता 7 गेंदों के ऊपर। यह गेंद ऑफ स्टंप के बाहर वाली थी, इसे वाइड करा दी। अब 4 की आवश्यकता है 7 गेंदों के ऊपर। ऋतिक पाटिल और विशाल पाटिल वडवली टीम की सलामी ताकतवर जोड़ी मैदान पर है। वडवली ये देखिए सामने गांव है और बिल्कुल कई सारे दर्शक हैं आज, वडवली समर्थक यहां मौजूद है। दूसरी तरफ खाड़ी के भी समर्थक हैं। चाहिए 4 रन केवल 7 गेंदों के ऊपर। सात गेंदे 4 की आवश्यकता। चलो जल्दबाजी करें, वक्त बहुत कम है हमारे पास। आज इस प्रतियोगिता की बात करेंगे तो श्रद्धांजलि ट्रॉफी 2025 का ये अंतिम रात आप देख रहे हैं। इस बार ऑफसाइड में कैच ड्रॉप किया अंतिम गेंद के ऊपर। वो जानते थे कि अंतिम ओवर में 4 भी रहेंगे तो फिर मुकाबला बेहतरीन देखने मिलेगा। ओवर की समाप्ति 3 और रन संख्या 31 रन। जीतने के लिए 6 गेंदे केवल 3 रन की आवश्यकता। हॅलो, तर याच दरम्यान आमचे ग्रामस्थ मंडळ नारिवलीचे अंकुश पाटील उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया। अंकुश पाटील या, त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येईल। आमचे अजय पोरजे आहेत, त्यांचे शुभ हस्ते या। त्याचबरोबर आमचे गावदेवी प्रासादिक भजन मंडळाचे बुवा त्रिंबक बुवा पाटील यांचा सुद्धा सन्मान करण्यात येईल। मी शिवदास पाटील त्यांना विनंती करेन आपण त्रिंबक बुवा पाटील यांचा या मंचावरती आणि अजय पोरजी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा। चलो स्पीड अप करें, स्पीड अप करना है क्योंकि अगला मुकाबला मेगा फाइनल का होगा। 40+ 2 टीमों के बीच 3 की आवश्यकता है। अंतिम 6 गेंदें बची है। एक ओवर में 6 गेंदें 3 रन बनते देखा है कई बार, मगर एक ओवर में 3 रन डिफेंस होते हुए भी देखा है कई बार। मुकाबला बेहतरीन होगा। शुरुआत की 3 गेंदें तय करेगी मुकाबले का फैसला दोस्तों हार या जीत का नहीं तो मेगा फाइनल में कौन सी टीम प्रवेश करेगी। इससे पहले दातिवली टीम मेगा फाइनल में प्रवेश कर चुकी है। रेगुलर के माध्यम से 32 टीमें आई थी। एक टीम 40 कहेंगे तो यहाँ पर टीम दातिवली जनमान पहुंची मेगा फाइनल में। अब इनमें जीतने वाली टीम उनके खिलाफ अंतिम मुकाबला खेलेगी। चलो अंतिम ओवर के लिए आ चुके गेंदबाज अनिकेत निगूकर आ चुके हैं। अनिकेत निगूकर हल्के हाथों से गेंद को प्लेस किया। सम्मानजनक क्रिकेट। ये देखिए दोनों बल्लेबाज बेहतरीन बल्लेबाजी। 2 रन बने, तीसरे के लिए पलटे। यहां गेंद सीमा रेखा के बाद 4 रन और ये मुकाबला चेंज द गेम वडवली टीम ने जीता। टीम पहुंची है मेगा फाइनल में।
कांग्रेचुलेशन, वडोली टीम का झंडा लहराता हुआ ये मेगा फाइनल में पहुंचे। ये देखिए रिप्ले में पहुंची गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 और यहां से चेंज द गेम वडोली टीम ने मुकाबला जीतकर मेगा फाइनल में पहुंची है। यस 22 शानदार यहां पर गेंद बल्लेबाजी रही। 10 गेंद में 20 की पारी खेलने वाले विशाल पाटिल बने हैं मैन ऑफ द मैच। आइए विशाल। हाँ, याच दरम्यान